हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की मधमाशा परागीभवन प्रक्रियेद्वारे निसर्गाचा समतोल राखण्यात किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आज आपण मधमाशांविषयी अशाच रंजक आणि महत्त्वपूर्ण माहितीबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कधी ना कधी मधमाशी चावली असेल आणि त्यामुळे होणारे वेदना आणि सूज यामुळे आपण त्रस्त होतो. पण त्यानंतर त्या मधमाशीचं काय होतं? मधमाशी कोणाला चावल्यानंतर ती स्वतःच का मरते? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मधमाशीचा डंख, ज्याला इंग्रजीमध्ये स्टिंगर असेही म्हटले जाते, तो तिच्या मागच्या बाजूला शेवटच्या टोकाला असतो. हा डंख सरळ नसून काटेरी असतो. जेव्हा हा डंख आपल्या त्वचेमध्ये जातो तेव्हा तो तिथे घट्ट अडकतो आणि सहज बाहेर निघत नाही. मधमाशी हा त्वचेमध्ये रुतून बसलेला डंख काढण्याचा आतोनात प्रयत्न करते, पण त्याच्या काटेरी संरचनेमुळे तो त्वचेमध्ये जाम अडकलेला असतो. या प्रयत्नामध्येच तो डंख मधमाशीच्या शरीरापासून तुटतो. तुटलेल्या डंखासोबत तिच्या पोटाचा काही भाग तुटतो आणि तिच्या शरीरातले काही महत्त्वाचे अवयवही त्यासोबत बाहेर येतात. त्यामुळे तिच्या शरीराला गंभीर इजा होतात आणि त्यामुळे ती शेवटी मरून जाते. आपल्या घरट्याचं आणि परिवाराचं संरक्षण करताना ती स्वतःचं जीवन समर्पित करते. जेव्हा मधमाशी डंख मारते तेव्हा ती अलार्म फेरोमोन नावाचं एक केमिकल सिक्रेट करते. हा एक प्रकारचा धोका दर्शवणारा सिग्नल असतो, जो इतर मधमाशांना अलर्ट करतो की इथे काहीतरी धोका आहे. आसपासच्या मधमाशा अलार्म फेरोमोनचा वास ओळखून तिथे जमा होतात आणि त्या सुद्धा हल्ला सुरू करतात. म्हणून कधी कधी एक मधमाशी चावली तरी इतर अनेक मधमाशा हल्ला करतात. आता एक महत्वाची आणि आश्चर्याची गोष्ट, जी मधमाशी चावल्यानंतर तिच्या विषामुळे आपल्या शरीराला सूज येते, त्याच मधमाशीचं वेनम म्हणजेच विष वापरून काही आजारांमध्ये शरीराची सूज कमी करण्यास सुद्धा मदत होते. म्हणूनच काही ठिकाणी बी वेनम थेरपीचा वापर आर्थरायटिस सारख्या गंभीर आजारांमध्ये केला जातो. तसेच हे बी वेनम शरीराची रोगांशी लढण्याची ताकद अधिक प्रमाणात सक्रिय करू शकते. आणि शेवटी एक महत्वाची गोष्ट, जर कधी मधमाशांचा हल्ला झाला तर काय करावं आणि काय करू नये ते लक्षात ठेवा. नंबर 1, शक्य तितक्या लवकर त्या जागेपासून दूर पळा आणि सुरक्षित ठिकाण शोधा. नंबर 2, चेहरा आणि डोके झाकून घ्या. मुख्यतः मधमाशा चेहरा, कान आणि डोळे या ठिकाणी हल्ला करतात. आणि नंबर 3, जवळचं बंद असं ठिकाण शोधा, म्हणजे घर असेल किंवा मोटर कार असेल, ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला सुरक्षित लपवू शकता. आता काय नाही करायचं ते आपण बघूयात. नंबर 1, मधमाशांना मारण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे त्या अजून जास्त ॲग्रेसिव्ह होतात आणि अजून द्वेषाने हल्ला करतात. नंबर 2, तुमच्या आजूबाजूला असणारा जलाशय किंवा विहीर याच्यामध्ये उडी मारू नका, कारण असं केल्याने मधमाशा तिथून निघून जातात असे होत नाही. तोपर्यंत तिथेच थांबतात जोपर्यंत तुम्ही त्या पाण्यातून बाहेर येत नाहीत. आणि नंबर 3, सगळ्यात महत्त्वाचं, संयम ठेवा, पेशन्स ठेवा, घाबरून जाऊ नका. मधमाशांचा हल्ला गंभीर आणि प्राणघातक असू शकतो, पण योग्य काळजी घेतली तर आपण सुरक्षित राहू शकतो. तर मित्रांनो, आशा आहे आज तुम्हाला काहीतरी नवीन आणि उपयोगी माहिती मिळाली असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.